हाय फ्रेंड्स, मैं नगीन ताज कंप्लीट हिंदी लर्निंग चैनल में आप सबका स्वागत करती हूँ। हाय ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಾನು ನಗೀನ್ ತಾಜ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹಿಂदी लर्निंग ಚಾನೆಲ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ। फ्रेंड्स, आज के इस वीडियो में हम 10वीं कक्षा के 5वें पाठ मेरा बचपन इससे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम के बाल्य जीवन से संबंधित कुछ विचार जानेंगे। ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇವತ್ತಿನ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು 10ನೇ ತರಗತಿಯ 5ನೇ ಪಾಠವಾದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಎಪಿಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ಬಾಲ್ಯ ಜೀವನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಕೆಲವೊಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮೇರಾ ಬಚಪನ್ ಅನ್ನೋ ಪಾಠದಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗೋಣ। चलिए फ्रेंड्स, हम जानते हैं सबसे पहले एपीजे अब्दुल कलाम जी का पूरा नाम क्या है। एपीजे अब्दुल कलाम जी का पूरा नाम है अउल फ़कीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम। इनका जन्म रामेश्वरम में 15 अक्टूबर 1931 को हुआ था। ये बहुत बड़े वैज्ञानिक थे। इन्हें पूरे विश्व में मिसाइल मैन के नाम से जाना जाता था। ये हमारे भारत देश के राष्ट्रपति 5 वर्ष तक रहे। जैसे 25 जुलाई 2002 से 24 जुलाई 2007 तक ये हमारे भारत देश के राष्ट्रपति रहे और उस समय इन्हें जनवादी राष्ट्रपति के नाम से पुकारा जाता था। ये बहुमुखी प्रतिभा संपन्न व्यक्ति थे। इनकी प्रतिभा के बारे में तो हम बहुत कुछ जान चुके हैं और ऐसे एपीजे अब्दुल कलाम जी का बाल्य जीवन किस तरह था इसके बारे में हम जानेंगे। एपीजे अब्दुल कलाम रವರ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಅउल फ़कीर ज़ैनुलाब्दीन ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅಂತ ಹೇಳಿ। ಇವರು ಈಗಿನ ತಮಿಳುನಾಡಿನ ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 1931ನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ್ರು। ಇವರು ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ವೈಜ್ಞಾನಿಕರಾಗಿದ್ದರು, ಅಂದರೆ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಆಗಿದ್ದರು। ಇವರನ್ನು ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಮಿಸೈಲ್ ಮ್ಯಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಗುರುತಿಸಲಾಗುತ್ತೆ। ಇವರು ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಕೂಡ ಅಲಂಕರಿಸಿದ್ರು। 25 ಜುಲೈ 2002ನಿಂದ 24 ಜುಲೈ 2007ವರೆಗೂ ಕೂಡ ಇವರು 5 ವರ್ಷ ಕಾಲ ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿದ್ದರು। ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇವರನ್ನು ಜನವಾದಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆಯಲಾಗ್ತಿತ್ತು। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಇವರು ಒಬ್ಬ ಬಹುಮುಖಿ ಪ್ರತಿಭಾನ್ವಿತ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಬಹುದು। फ्रेंड्स, एपीजे अब्दुल कलाम जी के बाल्य जीवन से संबंधित ये जो पाठ है मेरा बचपन, इस पाठ का आशय हम सबसे पहले जानेंगे। लेखक कहते हैं कि इस पाठ से हम विद्यार्थियों में या छात्रों में किस तरह की सादगी, सिंप्लिसिटी होनी चाहिए यह जानेंगे। धार्मिक सहिष्णुता, सभी धर्मों का समान रूप से सम्मान, गौरव, आदर कैसे करना चाहिए ये जानेंगे। और इसके साथ साथ आपस में किस तरह से हमें मिलजुल कर रहना चाहिए। और इस सबसे बड़ी बात कि किताबें पढ़ने की जो आदत है, अभ्यास है, उसे क्यों हमें अपने जीवन में लागू कर लेना चाहिए और उससे हमारे भविष्य में हमारे लिए क्या सहायता मिलेगी इसके बारे में जानेंगे। फ्रेंड्स, ಈ ಒಂದು ಗದ್ಯದ ಆಶಯ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಸಿಂಪ್ಲಿಸಿಟಿ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಧಾರ್ಮಿಕ ಸಹಿಷ್ಣುತೆ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳನ್ನು ನಾವು ಹೇಗೆ ಗೌರವಿಸಬೇಕು, ಆಧರಿಸಬೇಕು, ಸಮಾನತೆಯಿಂದ ಕಾಣಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ತಿಳಿತಾ ಹೋಗ್ತೀವಿ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ನೆರೆಹೊರೆಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಒಂದು ಸಹೋದರ ಭಾವದಿಂದ ಒಗ್ಗೂಡಿ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಕಲಿತೀವಿ। ಇದೆಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಾವು ಬುಕ್ಸ್ ರೀಡಿಂಗನ್ನು ಯಾಕೆ ಒಂದು ಹವ್ಯಾಸವಾಗಿ ಬಳಸ್ಕೋಬೇಕು, ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಅದರಿಂದ ಆಗುವಂತಹ ಸಹಾಯಗಳೇನು, ಲಾಭಗಳೇನು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ। तो चलिए फ्रेंड्स, हम पाठ देखते हैं। मेरा जन्म मद्रास राज्य अब तमिलनाडु में के रामेश्वरम कस्बे में एक मध्यम वर्गीय परिवार में हुआ था। मेरे पिता ज़ैनुलाब्दीन की कोई बहुत अच्छी व औपचारिक शिक्षा नहीं हुई थी और ना ही वे कोई बहुत धनी व्यक्ति थे। इसके बावजूद वे बुद्धिमान थे और उनमें उदारता की सच्ची भावना थी। मेरी माँ आशी अम्मा उनकी आदर्श जीवन संगिनी थी। मेरे माता पिता को हमारे समाज में एक आदर्श दंपति के रूप में देखा जाता था। लेखक यहाँ पर कहते हैं कि अब्दुल कलाम जी का जन्म मद्रास या अब के तमिलनाडु राज्य के रामेश्वरम में हुआ था और एक मध्यम वर्ग मिडिल क्लास फैमिली में हुआ था। इनके पिता का नाम ज़ैनुलाब्दीन था और उनकी एक औपचारिक शिक्षा ना वो कॉलेज स्कूल
स्कूली शिक्षा उन्हें नहीं मिली थी, ठीक तरह की पूरी कंप्लीट स्कूली शिक्षा उन्हें नहीं मिली थी, और ना ही वे एक अमीर फैमिली से थे। और वे कहते हैं कि फिर भी उनमें एक अच्छे व्यक्ति के सारे गुण थे, दूसरों के प्रति उदार भावना वे रखते थे। तो इसीलिए इनकी माता का नाम आशी अम्मा है, और आशी अम्मा उनके पिता के लिए एक सूटेबल परफेक्ट लाइफ पार्टनर थी, और उनके समाज में इनके माता पिता को एक आदर्श दंपति के रूप में देखा जाता था, रोल मॉडल्स के रूप में देखा जाता था, ऐसा कहते हैं। यहाँ पर ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಹುಟ್ಟಿದಂತಹದ್ದು ತಮಿಳುನಾಡಿನ ರಾಮೇಶ್ವರಂ ಅನ್ನೋ ಒಂದು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಹುಟ್ಟಿದ್ದಂತಹದ್ದು. ನನ್ನ ತಂದೆಯವರ ಹೆಸರು ಝೈನುಲ್ ಆಬದೀನ್. ಅವರು ಅಷ್ಟೊಂದು ಓದು ಬರಹ ತಿಳಿಯದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ. ಅವರ ಒಂದು ಔಪಚಾರಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಅವರು ತುಂಬ ರಿಚ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಆಗಿರಲಿಲ್ಲ, ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳು, ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ನನ್ನ ತಂದೆಯಲ್ಲಿದ್ದು, ಬೇರೆಯವರ ಪ್ರತಿ ಉದಾರ ಭಾವನೆಯನ್ನು ಅವರು ಉಳ್ಳಂತಹವರಾಗಿದ್ದರು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನನ್ನ ತಾಯಿ ಅವರಿಗೆ ತಕ್ಕ ಮಡದಿಯಾಗಿದ್ದರು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಇಡೀ ಆ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯವರನ್ನು ಆದರ್ಶ ದಂಪತಿಗಳಾಗಿ ಗುರುತಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್, मैं कई बच्चों में से एक था, लंबे चौड़े व सुंदर माता पिता का एक छोटी कदकाठी का साधारण सा दिखने वाला बच्चा। हम लोग अपने पुश्तैनी मकान रहते थे। रामेश्वरम की मस्जिद वाली गली में बना यह घर चूने पत्थर और ईंट से बना, पक्का और बड़ा था। मेरे पिता आडंबरहीन व्यक्ति थे और सभी आवश्यक एवं आयशो आराम वाली चीज़ों से अनावश्यक एवं आयशो आराम वाली चीज़ों से दूर रहते थे, पर घर में सभी आवश्यक चीज़ें समुचित मात्रा में सुलभता से उपलब्ध थी। वास्तव में मैं कहूँगा कि मेरा बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीता, भौतिक एवं भावनात्मक दोनों ही दृष्टि से। अब्दुल कलाम कहते हैं कि इनके माता पिता बहुत ही हाइट पर्सनालिटी और बहुत ही सुंदर दिखने वाला एक जोड़ा था, लेकिन इनके कई बच्चों में अब्दुल कलाम जी एक थे जो बहुत ही शॉर्ट हाइटेड थे, दिखने में बहुत ही सिंपल दिखते थे, साधारण दिखते थे, ऐसे बच्चे थे। अब्दुल कलाम कहते हैं कि मस्जिद वाली गली में जो इनका पुश्तैनी दादा परदादाओं से मिला हुआ पक्का और बड़ा मकान था, जो ईंट पत्थर और चूने से बना था, उस मकान में ये रहते थे। और हमेशा ही अब्दुल कलाम जी के पिता यह ध्यान रखते थे कि वो शो ऑफ को वो इम्पोर्टेंस नहीं देते थे। वो कोई भी ऐशो आराम वाली चीज़ों को इम्पोर्टेंस नहीं देते थे, परंतु घर में ज़रूरत की सारी चीज़ें ईजीली मिल जाती थी। तो कलाम जी कहते हैं कि मेरा बचपन बहुत ही सादगी सिंपल तरीके में मेरा बचपन बीता, और ना ही किसी भी तरह की चिंता से मुक्त था मेरा बचपन, इस तरह से कहते हैं। ಸೊ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯವರು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿದ್ದರು, ಹಾಗೆ ಹೈಟ್ ಪರ್ಸನಾಲಿಟಿ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ನನ್ನ ತಾಯಿಯವರಿಗೆ. ಅವರ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ನಾನು ಕೂಡ ನಾನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಕಾಣುವಂತಹ ಒಬ್ಬ ಹುಡುಗನಾಗಿದ್ದೆ. ಮಸೀದಿ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ನಮ್ಮ ತಾತ ಮುತ್ತಾತರಿಂದ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಂತಹ ಆ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಒಂದು ಕಾಂಕ್ರೀಟ್ನಿಂದ ಮಾಡಿದಂತಹ ಮನೆಯಾಗಿತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಮನೆಯಾಗಿತ್ತು. ನಾವು ಅಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ವಿ. ನನ್ನ ತಂದೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರಕ್ಕೆ ತುಂಬ ಒಂದು ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸನ್ನು ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು. ಐಷಾರಾಮಿ ಜೀವನವನ್ನು ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬಯಸಲಿಲ್ಲ. ಐಷಾರಾಮಿ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ತುಂಬ ಸಿಂಪ್ಲಿಸಿಟಿಯನ್ನು ಅವ್ರು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಹೀಗೆ ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಸಿಂಪ್ಲಿಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲದೆ ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಕಳೀತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, मैं प्रायः अपनी माँ के साथ ही रसोई में नीचे बैठकर खाना खाया करता था। वे मेरे सामने केले के पत्ता बिछाती और फिर उस पर चावल एवं सुगंधित स्वादिष्ट सांभर डालती। साथ में घर का बना अचार और नारियल की ताज़ा चटनी भी रहती। अब्दुल कलाम कहते हैं कि हमेशा यानी वो अपने घर की रसोई में अपनी माँ के साथ ज़मीन पर बैठकर खाना खाते। उनकी माँ केले का पत्ता वहाँ पर बिछाती, उसमें चावल, स्वादिष्ट और सुगंधित सांभर, घर का बना अचार और
नारियल की बनी ताज़ा चटनी उसमें परोसते और वे ज़मीन पर ही बैठकर अपनी माँ के साथ खाना खाते थे। ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಎಷ್ಟು ಸಿಂಪಲ್ ಆದಂತಹ ಒಂದು ಜೀವನವನ್ನು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಕಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅವರು ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ತಾಯಿಯ ಜೊತೆ ನೆಲದ ಮೇಲೆ ಕೂತು ಬಾಳೆ ಎಲೆಯಲ್ಲಿ ಊಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಬಾಳೆ ಎಲೆಯನ್ನು ಹಾಸಿ ಅವರ ತಾಯಿ ಅದರಲ್ಲಿ ರೈಸ್, ಸಾಂಬಾರು ಮತ್ತು ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ, ಅಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ, ನಾರಿಯಲ್ಕಿ ಚಟ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಒಂದು ಫ್ರೆಶ್ ಚಟ್ನಿಯನ್ನು ಅವರು ಬಡಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗೆ ಒಂದು ನೆಲದ ಮೇಲೆ ಕೂತು ಅವರು ಊಟ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಕೂಡ ನೆನಪಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. नेक्स्ट, प्रतिष्ठित शिव मंदिर जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थ स्थल है, इसका हमारे घर से 10 मीटर का पैदल रास्ता था. जिस इलाके में हम रहते थे वह मुस्लिम बहुल था, लेकिन वहाँ कुछ हिंदू परिवार भी थे जो अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे. हमारे इलाके में एक बहुत पुरानी मस्जिद थी जहाँ शाम को नमाज के लिए मेरे पिताजी मुझे अपने साथ ले जाया करते थे. अब्दुल कलाम कहते हैं कि रामेश्वरम जिस मंदिर के लिए बहुत ही प्रसिद्ध तीर्थ स्थल बना, वह मंदिर अब्दुल कलाम जी के घर से 10 मिनट के पैदल रास्ते की दूरी पर था. और ये कहते हैं कि वह इलाका उस इलाके में मुसलमानों की जनसंख्या अधिक थी, परंतु वहाँ पर हिंदू परिवार भी रहते थे. और ये हिंदू मुसलमान परिवार बहुत ही आपस में भाईचारे के साथ मिलजुल कर रहते थे. और यहाँ पर अब्दुल कलाम कहते हैं कि उसी इलाके में एक बहुत पुरानी मस्जिद थी और उस मस्जिद में हमेशा कलाम के पिता इन्हें नमाज पढ़ने के लिए शाम को ले जाया करते थे. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ರಾಮೇಶ್ವರಂ ಅನ್ನೋದು ಒಂದು ತೀರ್ಥಸ್ಥಳವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಹೊಂದಿದಂತಹದ್ದು ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ. ಆ ದೇವಸ್ಥಾನ ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ 10 ನಿಮಿಷದ ಒಂದು ಪೈದಲ್ ವಾಕಬಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸಲ್ಲಿತ್ತು. ನಾವು ನಡ್ಕೊಂಡೆ 10 ನಿಮಿಷ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ವಾಕಬಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಒಂದು ಟೆಂಪಲ್ಗೆ ಹೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಆ ಒಂದು ಏರಿಯಾ ಏನಿದೆ, ಆ ಟೆಂಪಲ್ಲಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ಏರಿಯಾ ಏನಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮುಸಲ್ಮಾನರಿದ್ದರು. ಒಂದಷ್ಟು ಕುಟುಂಬಗಳು ಹಿಂದೂಗಳು ಕೂಡ ಇದ್ದರು. ಆದರೆ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರಿಬ್ಬರು ಕೂಡ ತುಂಬ ಪ್ರೀತಿ ಸಹಬಾಳ್ವೆಯಿಂದ ಸೋದರತ್ವದಿಂದ ಇರ್ತಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದೇ ಒಂದು ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಳೆಯ ಮಸೀದಿ ಕೂಡ ಇತ್ತು. ಪ್ರತಿ ಸಂಜೆ ನನ್ನ ತಂದೆ ಆ ಮಸೀದಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ, ನಮಾಜ್ ಮಾಡೋದಕ್ಕಂತ ಹೇಳಿ ನನ್ನನ್ನು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नेक्स्ट, रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे. आध्यात्मिक मामलों में चर्चाएं करते रहते थे. जब मैं प्रश्न पूछने लायक बड़ा हुआ तो मैंने अपने पिताजी को नमाज की प्रासंगिकता के बारे में प्रश्न पूछा. वे कहते, जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म, पंथ का कोई भेदभाव नहीं होता. ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ರಾಮೇಶ್ವರಂನ ಫೇಮಸ್ ಟೆಂಪಲಿನ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಪೂಜಾರಿ, ಅವರ ಹೆಸರು ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ. अब्दुल कलाम जी कहते हैं कि रामेश्वरम का सबसे बड़ा मंदिर जो है, उसके सबसे बड़े पुजारी जिनका नाम है पक्षी लक्ष्मण शास्त्री जी, वे मेरे पिता के बहुत ही क्लोज फ्रेंड थे. और वे हमेशा आध्यात्मिक विचारों को, भगवान से संबंधित, आत्मा परमात्मा से संबंधित विचारों की चर्चा इन दोनों में हमेशा हुआ करती थी, और जिसे अब्दुल कलाम जी सुनते हुए बड़े हुए हैं. कलाम कहते हैं कि जब मैं प्रश्न पूछने के योग्य बड़ा हो गया, तब मैंने अपने पिता से नमाज के बारे में प्रश्न पूछा तो मेरे पिताजी ने बताया कि जब हम नमाज पढ़ते हैं या प्रार्थना करते हैं तो हम अपने शरीर को छोड़कर एक ऐसे ब्रह्मांड में प्रवेश करते हैं जहाँ पर धन, दौलत, आयु, ऊंच नीच किसी भी तरह का भेदभाव नहीं होता. अर्थात भगवान के उस ब्रह्मांड में पहुँचते हैं जहाँ भगवान के सम्मुख सभी समान होते हैं. ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ರಾಮೇಶ್ವರಂ ಟೆಂಪಲಿನ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಪೂಜಾರಿಯವರಾದಂತಹ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಶಾಸ್ತ್ರಿಯವರು ನನ್ನ ತಂದೆಗೆ ತುಂಬ ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ ಆಗಿದ್ರು. ಅವರು ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಆವಾಗವಾಗ ಚರ್ಚೆಗಳನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು. ನಾನು ಅದನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ ದೊಡ್ಡನಾದೆ. ನಾನು ದೊಡ್ಡನಾಗಿ ನನ್ನ ತಂದೆಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅಥವಾ ನಮಾಜಿನ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ
ನಮಾಜ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಶರೀರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮಾಂಡವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸ್ತೀವಿ, ಅದರ ಒಂದು ಅಭಿನ್ನ ಅಂಗವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತೀವಿ. ಸೊ ಆಗ ಆ ದೇವರ ಮುಂದೆ ನಾವು ಯಾವುದೇ ಭೇದ ಭಾವ, ಜಾತಿ ಧರ್ಮ ಅಂತಸ್ತು ಆಯಸ್ಸು ಯಾವುದೂ ಕೂಡ ಇಲ್ಲದೆ, ಭೇದ ಭಾವವಿಲ್ಲದೆ ನಾವು ದೇವರ ಮುಂದೆ ಸಮಾನರಾಗಿ ನಿಲ್ತೀವಿ ಅಂತ ನನ್ನ ತಂದೆ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅಂತ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಹೇಳ್ತಾರೆ. नेक्स्ट पैराग्राफ, मुझे याद है पिताजी की दिनचर्या पाँव फटने से पहले ही सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ ही शुरू हो जाती थी. नमाज के बाद वे हमारे नारियल के बाग जाया करते थे. बाग घर से करीब 4 मील दूर था. करीब दर्जन भर नारियल कंधे पर लिए पिताजी घर लौटते और उसके बाद ही उनका नाश्ता होता. अब्दुल कलाम कहते हैं कि इनके पिता हर रोज़ सूर्योदय से पहले जग जाते, प्रार्थना करते, फिर वहाँ से जो 4 मील की दूरी पर इनका नारियल का बाग था वहाँ पर जाते, थोड़ा बहुत काम करते. काम करने के बाद जो है वे वापस आते समय अपने कंधे पर बहुत सारे नारियल डालकर लाते और नारियल डालकर लाने के बाद ही वे अपना ನಾಷ್ಟ करते थे. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ತಂದೆ ಸೂರ್ಯೋದಯಕ್ಕೂ ಮುಂಚೆ ಪ್ರತಿದಿನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಎದ್ದು ನಂತರ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮುಗಿಸಿ, ನಮಾಜನ್ನು ಮುಗಿಸಿ, ನಮ್ಮ ತೆಂಗಿನ ತೋಟ, ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ 4 ಮೈಲಿ ದೂರ ಇದ್ದಂತಹ ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಬಿದ್ದಂತಹ ತೆಂಗಿನಕಾಯಿಗಳನ್ನು ತನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹಾಕಿಕೊಂಡು ವಾಪಸ್ ಬಂದ ನಂತರನೇ ಅವರು ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹದ್ದು, ತಿಂಡಿ ತಿಂತಾ ಇದ್ದಂತಹದ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್, मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी ज़िंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है. मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैवी शक्ति ज़रूर है जो हमें भ्रम, दुख, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है. अब्दुल कलाम ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಒಂದು ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಲೈಫ್ ಅಥವಾ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ರಿಸರ್ಚ್ ಲೈಫ್ನಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನ ತಂದೆಯವರು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಂತಹ ಬೇಸಿಕ್ ಒಂದು ವಿಚಾರಗಳೇನಿದೆ ಅದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಅದರಿಂದ ನನಗೆ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಏನು ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾವುದೋ ಒಂದು ದೈವಿ ಶಕ್ತಿ ಇದ್ದೇ ಇದೆ. ಅದು ನಮ್ಮನ್ನು ದುಃಖದಿಂದ, ವಿಷಾದದಿಂದ, ಒಂದು ಅಸಫಲತೆಯಿಂದ ಪಾರು ಮಾಡಿ ಸಫಲತೆಯ ಒಂದು ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ कहते हैं कि मैंने अपनी प्रोफेशनल लाइफ में अथवा और साइंटिफिक रिसर्च लाइफ में हमेशा अपने पिताजी के बताए बातों को फॉलो करने की 100% फॉलो करने की कोशिश की है. और इसकी कोशिश के दौरान मुझे यह क्लियर हुआ है, पता चला है कि ऐसी कोई ना कोई दैवी शक्ति अवश्य है जो हमें दुख से, असफलता से, नाकामयाबी से सबसे हटाकर एक सफलता की राह पर ले जाती है और हमारा मार्गदर्शन करती है. नेक्स्ट पैराग्राफ देखिए, जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया उस समय मैं 6 साल का था. ये नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोटी, सित्तू कढ़ाई भी कहते हैं, तक ले जाने का काम करती थी. एक स्थानीय ठेकेदार जिनका नाम अहमद जलालुद्दीन था, के साथ पिताजी समुद्र के तट के पास नौकाएं बनाने लगे. बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोहरा के साथ शादी हो गई. नौकाओं का आकार लेते हुए मैंने गौर से देखा था. पिताजी का कारोबार काफ़ी अच्छा चल रहा था. एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया. तूफान में सित्तूकराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई. उसी में पाम्बन पुल भी टूट गया और यात्रियों से भरी भारी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई. तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को ही देखा था. उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभ कर दिया. अब्दुल कलाम कहते हैं कि इसके बाद उनके पिता ने स्थानीय ठेकेदार जिनका नाम था अहमद जलालुद्दीन, उनके साथ मिलकर नौकाएं, बोट बनाने का काम उन्होंने शुरू किया. और कलाम कहते हैं कि इस तरह से एक लकड़ी से
किस तरह से एक बड़ी बोट बन जाती है, मैंने बोट को आकार लेते हुए मैंने देखा है। ये काम तो बहुत अच्छा चल रहा था और इसी के चलते अब्दुल कलाम जी की बड़ी बहन जिनका नाम ज़ोहरा था, उनका विवाह अहमद जलालुद्दीन के साथ कर दिया जाता है और करने के बाद कर दिया जाता है। और इनका जैसे ही विवाह होता है, विवाह होने के बाद ये तो धंधा बहुत अच्छा चल रहा था, लेकिन एक बार ऐसा तूफान समुद्र में आया, प्रति घंटे 100 मील प्रति घंटे की रफ्तार से जो तूफान आया वो इनकी नौकाओं के साथ यात्रियों को भी बहा ले गया, डूब गई वो नौकाएं। और जैसे ही वो नौकाएं डूब गई, यहाँ पर सेतु कड़ाई का जो ब्रिज था वो भी टूट गया और जो रामेश्वरम तक यात्रियों को लेकर आने वाली ट्रेन थी उसका भी एक्सीडेंट हो गया। तो कलाम कहते हैं कि अब तक मैंने सिर्फ समुद्र की सुंदरता, शांत रूप देखा था, लेकिन अब मैंने उसकी अनियंत्रित और अपार शक्ति को देखा और मैं देखकर बहुत ही आश्चर्य, मैं तो बहुत सदमे में हूँ, मैं आश्चर्य में हूँ। इस तरह से अब्दुल कलाम कहते हैं। ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ತಂದೆಯವರು ನಂತರ ಒಬ್ಬ ಒಂದು ಲೋಕಲ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್, ठेकेदार ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಇದ್ರು, ಅವರ ಹೆಸರು ಅಹ್ಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿ ಒಂದು ಮರದ ಬೋಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡುವುದನ್ನು ಅವರು ಕೆಲಸವನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಮರದಿಂದ ಒಂದು ಬೋಟ್ ಹೇಗೆ ಒಂದು ಆಕಾರವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ನೋಡ್ತಾ ಹೋದೆ. ಈ ಒಂದು ಬೋಟ್ಸ್ಗಳೇನಿದ್ರು ಅವು ಒಂದು ರಾಮೇಶ್ವರಂನಿಂದ ಧನುಷ್ಕೋಟಿಗೆ ತೀರ್ಥಯಾತ್ರಿಕರನ್ನು ಕರೆದೊಯ್ಯುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ವು. ಹೀಗೆ ಈ ಒಂದು ಕೆಲಸ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ಅಕ್ಕನಾದಂತಹ ಝೊಹ್ರಾರವರ ಒಂದು ಮದುವೆಯನ್ನು ಅಹ್ಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರ ಒಟ್ಟಿಗೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಈ ಒಂದು ಕೆಲಸ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ನಂತರ ಒಂದು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಬಿರುಗಾಳಿ ಏನಿದೆ, ಸೈಕ್ಲೋನ್ ಏನಿದೆ, ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಬೋಟಿನಲ್ಲಿದ್ದಂತಹ ತೀರ್ಥಯಾತ್ರಿಕರು ಕೂಡ ಮುಳುಗೋದ್ರು. ಸೇತುಕರಾಯಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಏನಿದೆ, ಆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕೂಡ ಮುರಿದೋಯ್ತು. ಹಾಗೆ ರಾಮೇಶ್ವರಂಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಯಾತ್ರಿಕರಿಂದ ತುಂಬಿದಂತಹ ಟ್ರೈನ್ ಏನಿದೆ ಅದು ಕೂಡ ಅದರ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಕೂಡ ಆಯಿತು. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದುವರೆಗೆ ನಾನು ಸಮುದ್ರದ ಒಂದು ಶಾಂತ ಮತ್ತು ಸುಂದರ ರೂಪವನ್ನು ನೋಡಿದ್ದೆ, ಆದರೆ ಅದರ ಅಪಾರ ಮತ್ತು ಅನಿಯಂತ್ರಿತ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೋಡಿ ನಾನು ಸ್ತಬ್ಧನಾಗಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, उम्र में काफ़ी फ़र्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए. वह मुझसे करीब 15 साल बड़े थे और मुझे आज़ाद कहकर पुकारा करते थे. हम दोनों रोज़ाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते थे. हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते. मैं और जलालुद्दीन प्रायः आध्यात्मिक विषयों पर बातें करते थे. अब्दुल कलाम कहते हैं कि इनके जो जीजा हैं, जिनका विवाह ज़ोहरा जी से हुआ था, अहमद जलालुद्दीन इनसे 15 वर्ष बड़े थे, 15 साल बड़े थे, फिर भी इन दोनों में बहुत ही अच्छी दोस्ती थी. वे कहते हैं कि हमेशा अहमद जलालुद्दीन कलाम को आज़ाद कहकर बुलाते थे और ये दोनों आध्यात्मिक विषयों पर चर्चा करते 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 मस्जिद वाली गली से निकलकर उस समुद्र के रेतीले तट तक पहुंच जाते और घंटों उन विषयों पर चर्चा हुआ करती थी. ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಹ್ಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಇವರ ಭಾವ ಇವರಿಗಿಂತ 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ಇವರ ಒಳ್ಳೆಯ ಮಿತ್ರತ್ವ ಇತ್ತು. ಇವರ ಭಾವ ಇವರನ್ನು ಆಜಾದ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತಾ ಇದ್ರು. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಚರ್ಚಿಸ್ತಾ ಇವರು ಮಸೀದಿ ಬೀದಿಯಿಂದ ಹೊರಟ್ರೆ ಆ ಒಂದು ಸಮುದ್ರದ ತೀರದಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಚರ್ಚಿಸ್ತಾ ಗಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಅವರು ವಾಕನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. प्रसंगवश मुझे यह भी उल्लेख कर देना चाहिए कि पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन ही थे जो अंग्रेज़ी में लिख सकते थे. मेरे परिचितों में जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी का भी नहीं था. जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्तियों, वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य एवं चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे. वही थे जिन्होंने मुझे सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध कराया था. अब्दुल कलाम कहते हैं कि इनके पूरी फैमिली सर्कल में, फ्रेंड सर्कल में या इनके जानकारों में कोई ऐसा व्यक्ति नहीं था जो अहमद जलालुद्दीन जितना एजुकेटेड था.
और ये अकेले थे जो अंग्रेज़ी में लिखना जानते थे। और अब्दुल कलाम कहते हैं कि हमेशा अहमद जलालुद्दीन अब्दुल कलाम को इंस्पायर करते थे, ऐसे विचार बताते जिससे वे इंस्पायर हो सकें। जैसे बहुत ही क्वालिफाइड एजुकेटेड पीपल्स के बारे में, उनकी उपलब्धियों के बारे में बताते थे, साइंटिफिक रिसर्च के बारे में बताते थे, और किस तरह से हमारे चिकित्सा विज्ञान में नई नई खोजें हुई हैं इसके बारे में बताते थे। और इसके साथ साथ लिटरेचर की नई नई बातें भी अब्दुल कलाम जी को बताते थे। अब्दुल कलाम जी कहते हैं कि ये वही व्यक्ति हैं जिन्होंने मुझे इंस्पायर किया, उसके साथ साथ मुझे उस लिमिटेड एरिया या फिर लिमिटेड रामेश्वरम की जो लिमिटेशंस थी उससे बाहर निकालकर एक नई दुनिया का बोध कराया था, परिचय कराया था नई दुनिया को। यानी तभी इन्हें पता चला कि दुनिया में इतना सब कुछ हो रहा है, इतनी सारी चीज़ें हो रही है, इतनी सारी नई चीज़ें हो रही हैं। ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಒಂದು ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ಅಹ್ಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅಷ್ಟು ಓದಿದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರೂ ಕೂಡ ಇರಲಿಲ್ಲ. ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಬರೆಯೋಕ್ಕೆ ಬರುವಂತಹ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು ಇವರು. ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂರವರಿಗೆ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ರಿಸರ್ಚ್, ಹೊಸ ಹೊಸ ರಿಸರ್ಚ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ಏನೆಲ್ಲ ಒಂದು ರಿಸರ್ಚ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಪ್ರಗತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಮತ್ತು ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಒಂದು ಹೊಸ ರೆವಲ್ಯೂಷನ್ಸ್ಗಳು ಏನಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಹೊಸ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಇವರು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳಬಹುದು. ಅದಕ್ಕೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಹೊಸ ಜಗತ್ತಿನ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ಟದ್ದೇ ನನಗೆ ಅಹ್ಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರು. ಈ ಒಂದು ಲಿಮಿಟೇಷನ್ಸಿಂದ ನನ್ನನ್ನು ಹೊರತಂದದ್ದೇ ಅಹ್ಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. तो नेक्स्ट देखिए, मेरे बाल्यकाल में पुस्तकें एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी. हमारे यहाँ स्थानीय स्तर पर एक पूर्व क्रांतिकारी या कहिए उग्र राष्ट्रवादी STR मानिकम का निजी पुस्तकालय था. उन्होंने हमेशा मुझे पढ़ने के लिए प्रोत्साहित किया. मैं अक्सर उनके घर से पढ़ने के लिए किताबें ले आया करता था. अब्दुल कलाम कहते हैं कि उस समय इनके बचपन में पुस्तकें खरीदना एक सपने के समान था, कोई खरीद नहीं पाता था. तो इसलिए ये कहते हैं कि हमारे पास गांव में एक पूर्व क्रांतिकारी या फिर राष्ट्रवादी व्यक्ति थे जिनका एक पर्सनल लाइब्रेरी थी. उन्होंने हमेशा, जिनका नाम STR मानिकम था, मानिकम जी हमेशा अब्दुल कलाम जी को पढ़ने के लिए इंस्पायर करते थे. तो इसीलिए यह हमेशा उनकी लाइब्रेरी में जाकर बुक्स लाते और पढ़कर फिर वापस लौटा देते. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂರವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಒಂದು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಬುಕ್ಗಳನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋದಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಕನಸಿನ ಮಾತಾಗಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ನಮ್ಮ ಒಂದು ಊರಿನಲ್ಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇದ್ದಂತಹ ಒಬ್ಬ ಪೂರ್ವ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದರು, ಅವರ ಹೆಸರು STR ಮಾನಿಕಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅವರ ಒಂದು ಪರ್ಸ್ನಲ್ ಲೈಬ್ರರಿ ಇತ್ತು. ಆ ಲೈಬ್ರರಿಯಿಂದ ಅವರು ನನಗೆ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಬುಕ್ಸ್ ತಗೊಂಡು ಹೋಗು, ಓದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಅಲ್ಲಿಂದ ಬುಕ್ಸ್ಗಳನ್ನು ತಂದು ಓದಿ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟು ಬರ್ತಾ ಇದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नेक्स्ट पैराग्राफ, दूसरे जिस व्यक्ति का मेरे बाल्य जीवन पर गहरा प्रभाव पड़ा वह मेरे चचेरे भाई शमसुद्दीन थे. वह रामेश्वरम में अखबारों के एकमात्र वितरक थे. अखबार रामेश्वरम स्टेशन पर सुबह की ट्रेन से पहुंचते थे जो पाम्बन से आती थी. इस अखबार एजेंसी को अकेले शमसुद्दीन ही चलाते थे. रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रतियां बिकती थी. ಸೊ ನನ್ನ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ನನ್ನ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರಿದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ, ನಂತರ ನನ್ನ ಭಾವ ಆದಂತಹ ಅಹ್ಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರು, ಮತ್ತೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಮಗ ಶಂಸುದ್ದೀನ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇಡೀ ರಾಮೇಶ್ವರಮಲ್ಲಿ ಇವರು ಏಕೈಕ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ ಆಗಿದ್ದರು. ಸೊ ಆ ಒಂದು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಸ್ ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಬರ್ತಾಯಿದ್ವು ಬೆಳಗಿನ ಜಾವ. ಆ ಟ್ರೈನು ಪಾಂಬನ್ ಸ್ಟೇಷನಿಂದ ರಾಮೇಶ್ವರಂ ಬಂದು ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಆ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಇಡೀ ರಾಮೇಶ್ವರಮಲ್ಲಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಪ್ರತಿದಿನ 1000 ಪ್ರತಿಗಳು ನಾವು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಸನ್ನು ಕೊಡ್ತಾಯಿದ್ವಿ, ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.
अब यहाँ पर अब्दुल कलाम कहते हैं कि मेरे बचपन में मेरे ऊपर प्रभाव छोड़ने वाले, मुझ पर अमिट छाप छोड़ने वाले व्यक्तियों में मेरे चचेरे भाई भी हैं जिनका नाम है शमसुद्दीन। वे पूरे रामेश्वरम में एक मात्र न्यूज़पेपर के डिस्ट्रीब्यूटर थे, जो हमें पूरे रामेश्वरम में 1000 प्रतियां रोज़ाना वे डिस्ट्रीब्यूट करते थे। इनका भी प्रभाव, जिससे उन्हीं न्यूज़पेपर से मैंने बहुत कुछ पढ़कर बहुत सारी जानकारी भी मैंने हासिल की, इस तरह से कहते हैं। पैराग्राफ। बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे, रामानंद शास्त्री, अरविंदन और शिव प्रकाश। ये तीनों ही ब्राह्मण परिवार से थे। रामानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री जी का बेटा था। अलग अलग धर्म, पालन पोषण, पढ़ाई लिखाई के लेकर हम में किसी भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया। अब्दुल कलाम कहते हैं कि मेरे बचपन में बहुत ही क्लोज फ्रेंड 3 थे। एक है रामानंद शास्त्री, दूसरा अरविंदन, तीसरा शिव प्रकाश। रामानंद शास्त्री जो है वो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री जी का बेटा था। अब्दुल कलाम जी कहते हैं कि हम चारों मित्र अलग अलग धर्म, अलग अलग परिवेश से आने के बावजूद भी हमारे पालन पोषण में किसी तरह का अंतर नहीं था, हमारे रहन सहन में किसी तरह का अंतर नहीं था, हमारे धर्म के पालन में किसी तरह का अंतर नहीं था, ना ही हमारी पढ़ाई लिखाई में किसी तरह का अंतर हमने अपने बाल्यकाल में महसूस किया। ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ 3 ಜನ ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇದ್ದರು. ಒಂದು ರಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, 2 ಅರವಿಂದನ್, 3ನೇಯವರು ಶಿವ್ ಪ್ರಕಾಶ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸೇರಿದಂತಹವರಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಅಂತರ ಇರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಒಂದು ಓದು ಬರಹ ಶಿಕ್ಷಣ ದೀಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಕೂಡ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಅಂತರ ಇರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಪರಿಪಾಲನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಅಂತರ ನಾವು ನಮ್ಮ ಬಾಲ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಫೀಲ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನಾವು ಒಂದೇ ರೀತಿ ನಾವು ಬೆಳೆದು ಬಂದಂತಹವರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಅನಿಸ್ತಿತ್ತು ಅಂತ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. तो कुल यहाँ पर कहने का अर्थ यही है कि हमारा बचपन जितना सिंपल होगा, जितना निश्चिंतता में होगा, जितना हम एजुकेशन से या शिक्षा से हम जुड़े रहेंगे, उतना हमारा जीवन सफल रहेगा. ಅಂದರೆ ನಾವು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಲೈಫನ್ನು ಲೀಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಎಷ್ಟು ಟೆನ್ಷನ್ ಫ್ರೀ ಆದಂತಹ ಒಂದು ಲೈಫನ್ನು ಲೀಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಎಷ್ಟು ಎಜುಕೇಷನ್ಗೆ ನಾವು ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿ ಲೈಫನ್ನು ಲೀಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದೇ ನಮ್ಮನ್ನು ಒಂದು ಉನ್ನತ ಹುದ್ದೆಗೆ ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೆ, ನಾವು ನಮ್ಮ ಲೈಫಲ್ಲಿ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ಬಾಲ್ಯದ ಒಂದಷ್ಟು ಘಟನೆಗಳಿಂದ ತಿಳ್ಕೊಳ್ಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಪ್ಲೀಸ್ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್. ಐ ಹೋಪ್ ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಇಸ್ ವೆರಿ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಫಾರ್ ಯು. ಸೊ ಡೋಂಟ್ ಫರ್ಗೆಟ್ ಟು like and subscribe. So support me.